शेमी एवढा मोठा काढला की असं वाटत पण नव्हतं आपल्याला अशी गाडी लागल म्हणून, पण बैलांना ती सिद्ध करून दाखवलं. असं आपल्याला फोन केला तर बघू मोर्चा मैदानात, बघू त्याच्या मोर्चा मैदानात मस्त खोंड पळत होते. आता ह्या पाखऱ्या लगातार ह्या 1.5 महिन्यात 5 वेळा राहिलाय. 5 वेळा हो 5 वेळा राहिलाय. बैल फेल जात नाही असा. बैल नाही फेल आज तागायत, बैल फेल 8-9 वर्षात गेलाच नाही. हो मग त्या बैलावरती संघर्ष घेतला किंवा कष्ट घेतलं 100% संघर्ष म्हणजे पहिल्यापासून मला देशी जनावरांची आवडच आहे. पहिल्यापासून आयुष्य बैलातच गेलंय माझं. हो पहिल्यापासून देशी जनावरांची आवडच आहे मला. आता बघितलं तर जातीवंत बैल तुमच्याकडे बघायला अशी नाही ती, म्हणजे कुठं बेंबाट जास्त सुटलेलं किंवा साधी बैल आहे ती पण बैल फायनल राहते. अशीच बैल गाडते ती, साधीच बैल गाडते ती. आणि ही पळाली तर थांबत सुद्धा नाही, थांबत सकाट नाही ते. ह्या असा साधा बैल जास्त काळ टिकून राहतो. या तुम्ही आक्यू रेक्यू घेतला नुसत्या दिसण्याला महत्व नाही. साधीच बैल भरपूर पळते ती. तुम्ही कुठं पण सगळ्याच उदाहरण घ्या. मंडळी नमस्कार. आज आपण फलटण तालुक्यातील ढवळ या गावामध्ये आलेलो आहे. पाठीमागेही या धावणीची आपण मुलाखत घेतलेली, परंतु काल जबरदस्त अशी गाडी पळाली. आणि आता बैलगाडी शर्यत क्षेत्रात एखादा बैल फायनलला ठेवायचा म्हटला तर त्याला बरेच दिवस जातात, परंतु एकाच धावणीची 2 बैल काल फायनलला राहिलेली आहेत. बघा बैलगाडी शर्यत क्षेत्रात ज्यानं नाव कमवलं, नाव कमवून माणूस गेला, असे पंढरीशेठ फडके यांच्या निमित्त हे मैदान भरवलेलं होतं बुरकवडी पाटीलां. तुम्ही बघू शकता येऊन व्हिडिओच्या माध्यमातून की काल 2 बैल फायनलला राहिलेले आहेत, घोट आणि पाखऱ्या. अशी जबरदस्त घरचाच साज पळाला मित्रांनो. अनेक दिवस घोट तर तुम्हाला माहिती महाराष्ट्र केसरी बैल आहे, आपण पाठीमाग मुलाखत घेतलेली. आणि कालच्या मैदानामध्ये ही दोन्ही घरचा साज फायनलला राहिला. आणि एक सेमी जर बघायचं असेल तर तुम्ही 6 नंबरचा सेमी बघू शकताय. जबरदस्त गाडी पळाली आणि टॉपच्या सेमीमध्ये काल फायनलला राहण्याचा विक्रम केला आणि त्या मैदानात 2 नंबरचा मानकरी झाला असा घरचा साज. आपण मालकांच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. डॉक्टर नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल, बऱ्याच दिवसातून फायनल क्वार्टर फायनल तर बैल बघत होतो आपण, परंतु काल घरचा साज फायनल राहिला, काय आनंद होता कालचा? कालचा आनंद म्हणजे आता काय नाही सांगू शकत, कारण की 5-6 मैदान झालं लगातार. म्हणजे ढवळगावचं फेब्रुवारीतलं मैदान झालं त्यावेळेस घोट फायनलला राहिला होता. त्याच्यापासून घोटचा संघर्ष म्हणजे अख्खी उन्हाळी मैदान गेली तरी घोटला बैलच पुरत नव्हता म्हणजे आजपर्यंत. परत असा विषय झाला की लगातार 5 मैदान तो क्वार्टर फायनलला राहिला लगातार. म्हणजे एकही मैदानामध्ये असं नाही की बाबा तो हे झाला, क्वार्टर फायनलला 100% राहिला तो. आणि तिथून मग का बरेच जणांना फोन केलं पायऱ्यासाठी इकडं तिकडं नाही का, पण कोण काय असा रिस्पॉन्स एवढा म्हणावा असं देत नव्हतं. मग मी नंतर नियोजन केलं की घरची गाडीच पळवायची, कारण की घरची गाडी बी 2दा आम्ही पळलोय, 3दा पळलोय, त्यातली 2दा तर क्वार्टर फायनलला राहिली होती. पण त्याच्यावर परत मग काल निर्णय घेतला, फाटी म्हणलं पल्ल्याचं रान आहे, फाटी टणकाची या. थोडासा अभ्यास केला, म्हणलं गाडी आपली फाटी टणकाला पळते का कटणाला पळते चांगली, अगोदर बघितलं होतं आपण. त्यामुळे मग काल नियोजन नानांना सांगितलं. नानांना म्हणलं आपल्याला आज घरची गाडी हाणायची, घरचीच गाडी हाणायची, का तर ड्रायव्हर बिवर म्हणलं काय आज कोणी बरोबर बघू नका, म्हणलं माझ्या पद्धतीने मी सगळं सांगतो म्हणलं. ड्रायव्हरला बी आम्ही सोन्या बोरचा रामसवाडीचा, त्याला म्हणलं तू याला यावंच लागते. तो म्हणला मला दुसरी गाडी नाही, ये म्हणलं तू फक्त माझ्यासाठी आजच्या दिवस ये. नंतर पण योग जुळून आला, तो पण आला. सुट्टी मेकरला बी सगळे, निखिल होता माळवाडीचा किंवा निखिल सासपडे, तो सागर काळभोर, सोन्या आमचा रेग्युलर असतो औंधचा, सगळी म्हणजे काल योग एकदम खटखट जुळवलेला की आज तसा म्हणजे असं वाटत होतं की काल आपण 100% राहतोय. आणि काल ज्या गाडीला आम्ही म्हणत होतो की नाही लागला पाहिजे त्याच गाड्या लागल्या आमच्यात, म्हणजे सगळ्या टॉपच्याच. म्हणजे त्या गाड्या चुकत्याला म्हणलं आपल्याला, पण काय नशिबानं होतं. त्यात परत सेमीला बी आम्हाला सोन्याला दुसरी गाडी असल्यामुळे सोन्या म्हणला तर मी दुसरीकडे बसतो. मग परत आमचा दादा तरडपचा आहे, कधी बी हाक मारू द्या त्या पोराला, 1 मिनिटात हजर राहणार. तो काल निम्यात निघून आलता, पण गाडी गोटची हाणायची पाखऱ्याची हाणायची म्हणलो की निम्यात माघारी उतरून आला तो दुसऱ्या गाडीवर. आणि काल त्यानं सेमीला एकदम असं साध्य केलं की एकदम टॉपचा विषय केला, करूनच दाखवलं त्यानं. आणि तो पण म्हणला मीच गाडी हाणणार का तर हाणणार. दादानं बी चांगली गाडी हाणली, बरं वाटलं जरा. नक्कीच आता घरचा साज इकडे पण जाऊयात, दुसाच आहे.
नानांच्याकडे जाऊया. नाना काय काल गुलालात लय नाचताना आम्ही व्हिडिओ बघितले तुमचे. काय तसा काल आनंदच झालता. हा हो घरचा साज पळला हा आणि लय दिवस इच्छा होती आपला घरचा साज आणायचा. हा. त्यासाठी काल धडा केला आणि घरचीच गाडी आणली. आणि एवढ्या मोठ्या म्हणजे मैदानात काल गुलाल दिला. हो गुलाल दिला काल. कालपासून लय फोन आला असतील आता. आता काय रात्रीपासून भरपूर फोन आले. हा पण कसं आहे चालली ती नियोजन मोठी झाली ती 2 आता चालूला झाली ती. हा येतच सारखं फोन. बरोबर. ही फायनलला राहिल्यानंतर तर माणसाला वाटतं की बैल पळतोय आनंद, पण त्याच्या पाठीमाग आता तुमच्या दावणीला बघितलं तर 5 बैल आहेत आता सध्याला इथं. हो 5 बैल आहेत. काय कसं काय सगळ्या एवढ्या बैलांचं नियोजन आहे? सगळी बैल पळतात. सगळी बैल पळते ती पहिल्यापासून आपल्याला बैलांची सवच आहे. आज 8-9 वर्ष झाला आपला ह्योच व्यवसाय आहे. त्यामुळे पायऱ्याची ह्याची नाही काय अडचण येत. तयार करताना काय काय म्हणजे प्रॅक्टिस काय असते? प्रॅक्टिस म्हणजे पवनीला टाकतो, असं टायरला हाणतो, कुळवाला हाणतो. आठवड्यात आपली 2-2 बैल शिकवत राहायचं सारखं. वेळ असला की चालूच सारखं. हो 4 नंतर आमचं 2-3 पोरं घेणे कामकाज चालूच. बैल फेल जात नाही असा? बैल नाही फेल. आज तागाय बैल फेल 8-9 वर्षात गेलाच नाही. हो मग त्या बैलावरती संघर्ष घेतला किंवा कष्ट घेतलं 100% संघर्ष म्हणजे पहिल्यापासून मला देशी जनावरांची आवडच आहे. पहिल्यापासून आयुष्य बैलातच गेलंय माझं. हो पहिल्यापासून देशी जनावरांची आवडच आहे मला. आता बघितलं तर जातीवंत बैल तुमच्याकडे बघायला अशी नाही ती, म्हणजे कुठं बेंबाट जास्त सुटलेलं किंवा साधी बैल आहे ती पण बैल फायनल राहते. अशीच बैल गाडते ती, साधीच बैल गाडते ती. आणि ही पळाली तर थांबत सुद्धा नाही. थांबत सकाट नाही ते. असा साधा बैल जास्त का टिकून राहतो या. तुम्ही आकिव रेकिव घेतला नुसत्या दिसण्याला महत्व नाही. साधीच बैल भरपूर पळते ती. तुम्ही कुठं पण सगळ्याच उदाहरण घ्या. हो काल काय आनंद होता की बाबा सेमी काढला एवढा. शेमी एवढा मोठा काढला की असं वाटत पण नव्हतं आपल्याला अशी गाडी लागल म्हणून, पण बैलांना ती सिद्ध करून दाखवलं. असं आपल्याला फोन केला तर बघू मोर्चा मैदानात, बघू त्याच्या मोर्चा मैदानात. मस्त खोंड पळत होते. आता ह्या पाखऱ्या लगातार ह्या 1.5 महिन्यात 5 वेळा राहिलाय. 5 वेळा? हो 5 वेळा राहिलाय. आणि आपण म्हणाल त्यांना आपल्याला पण बैल दिले, त्यांनी बैलांना पण ते करून दाखवलंय. आणि आता डॉक्टरांना बघा, आता ह्यो महाराष्ट्र केसरी आपण माग मुलाखत घेतली, तरी पण त्याला पण पायऱ्यात अडचण येत होते. त्याला पण पायऱ्यात ही काय असेल, लोकांना फोन केला की थांबा आज देतो उद्या देतो. मज बैल पाहिजे ते आपली बैल अंधारातच येते. पण आपण मोठ्यान पत्र गेलो की थांबाच म्हणते ते. असं म्हणत नाही की बाबा हाय ह्या तारखेला बैल देतोच म्हणून. आता बैल सगळी तयार ठेवले, रतीब वगैरे काय असते किंवा रतीब पैलवान कट्टा ह्यांचा विशाल मोरे. हो आणि बाकी अजून पलीकडे पण खोंड आहे, त्याचं काय नाव आहे किंवा काय? त्याचं नाव वजीर आहे. आम्ही आवडेन त्याला दादू म्हणतो. हा पाखऱ्या, हा गोट. पड्याला 3 नंबरचा सूर्यान, पड्याला सर्जा. शिरवळकरांचा सर्जा नवीन खोंड घेतलाय त्यांना, विशाल सपकाळांना. बर चांगला तो पण खोंड आदत आहे, चांगला पळतो. नक्कीच. म्हणजे कुठला जरी आला तर घडवून तुम्ही घडवून आपल्याकडे जी बैल आली ती का नाही आपण शून्यातनच उभा केली ती. अशी काय शिकून बिकून दिली नाही, आपल्या घरच्या दावणीच आपण तयार करतोय. चांगला पाहणारा नाही चांगला पाहणार, पण लहानपणापासून माझ्याकडे खोंड आहे ते घडवण्याचं काम आपण पहिल्यापासूनच करतो. असा व दुसऱ्यानं शिकवून दिलाय हे गट काढून दिला असं कधीच नाही. आपल्यापासून सुरुवात शून्यातून. जोडीविषयी काय काल कशी पळाली? जोडीविषयी म्हणजे जोडी 1 नंबर पळाली, कारण गाडी ही पळतच होती. पण आता काय सांगायचं, बोलण्या इतकं नाहीच, कारण बैल ह्या अंधारातच आहे. असे वर आलीच नव्हती, पण काल त्यांना सिद्ध करून दाखवलं. नक्कीच. दुसराच आहे ना अजून? हा दुसराच आहे आणि तो 3रा आहे, म्हणजे आता 4सा होईल तो. हो सगळ्यात महत्वाचं आता एवढी बैल आहे ती नाना सांभाळतात, पण नियोजन वगैरे किंवा सगळ्या गोष्टी कशा करते त्या? नियोजन म्हणजे आमचे श्रीस्नेशा अशोक पिंगळे दाजी ते आणि डॉक्टर आमच्या अण्णा सगळे मिळून सगळेजण एका जागेवर येऊन सगळं नियोजन असतं त्यांचं. आणि काय गोट विषय काय सांगताल बैला? म्हणजे एवढ्या 2-3 महिन्यात लय मोठा संघर्ष आहे, कारण जेवढे टॉपचे बैल घातले त्यांच्यावर राहिला नाही. नंतर ते टॉपची बैल पुढच्या मैदानात गुलालात राहायचे असं त्याची कंडिशन होती. म्हणजे ह्याच्यावर पळला की पुढच्या मैदानात राहायचे एवढे पळला की कमी दाखवायचा. आणि ते मैदान करून दुसऱ्या मैदानात तो दुसरा बैल जे आपल्यावर पळलाय त्या मैदानात तो लगातार 4 मैदान राहायचा. बॅड लगच चालू होता त्या सध्या, पण काल त्यानं सिद्ध करून दावलं. आणि देवाच्या पण ह्यानं आम्ही एका टॉपच्या सेमीत आलो आणि काल उजेडात येण्याची संधी मिळाली आम्हाला.
पायर इकडं तिकडं मिळणार, गाडी व्यवस्थित पळणार, मग घरचीच गाडी पळवली आणि काल राहिली फायनलला. काय सांगशील? नाही योगा आला जुळून आणली घरची गाडी, त्यातली त्यात सेमी पण टॉपचा लागला. सेमी टॉपचा लागला ते एक बरं झालं, कारण की ह्याचा एक लय संघर्ष चालू होता. तेव्हा त्याचा वाय तो रात्री होता, पण ह्याचं लयच हे झालं त्या आणि खोंडान करून दाखवलं. टॉपच्या चांगल्याच गाड्या मारल्या समजी, म्हणजे टॉपचा अख्खा टॉपचा सेमी होता. किती नंबर सेमी होता? 6 नंबर सेमी. आणि गट होता 13वा. आमदार केसरी मैदानात. हो. सध्याला बघा ढवळगाव म्हटलं तर भरपूर बैल येते. तशी पायऱ्याची अडचण नाही आली पाहिजे, परंतु अडचण येत होती. त्यातनं सुद्धा काल दोन्ही बैल पळाली. काय अडचण प्रत्येकालाच आहे, पण अण्णांना डॉक्टरांना हार नाही मानली. अडचणीला सामोरं गेलं, त्या अडचणीवर मात करून त्यांना घरची गाडी पळवायचा निर्णय घेतला. महत्वाचा प्रत्येकाला बैल मागितलं, आज देतो उद्या देतो. आमचे 3 मैदान नियोजन झाले. त्याच्यानंतर योगायोगानं घरची गाडी पळवली, घरच्या गाडीनं साध्य केलं. आणि त्यात महत्वाचा दादा ड्रायव्हर तरडपचा, तो निम्म्यात माघारी आलता. त्याला फोन केला की तो तिथून माघारी परत गाडीला हात करत माघारी मैदानात. तेव्हा म्हणला आज काही झालं तरी चाललं, आज सेमी मी काढणारच. परत फिरला, त्याचा पांग फेडलं व्हायला. हो, तो म्हणला गाडी झुकली खाली नेली आम्ही, तो म्हणला मी गाडी आत ठेवणार काय हो. त्यानं सिद्ध करून दाखवलं आणि बैलांना बी सिद्ध केलं. नक्कीच. आणि कालच्या मैदानात 2 नंबर केला ना? हो, 2 नंबर कडनं केला. आणि यांचा संघर्ष संपला. आता एका बैलाला पायरा ठीक आहे, दुसरी बैल घालून करू शकतोय, पण दोन्ही बैल घरची पळून फायनल राहणं फार मोठी गोष्ट आहे. नशीब आता अण्णाचं नशीब उजाळलं. योगायोगानं अशी चुकून कोणाची हजारात एक जणांची घरची गाडी पळते, तसं अण्णाचं जेव्हा जेव्हा पळवली तेव्हा तर गुलाल राहिली, गुलाल तुटून दिला नाही. आणि कालचा आनंद न गगनात मावण्यासारखा आहे. संघर्ष संपवला. आता ज्यांना आम्ही बैल मागितली त्यांना काय दिलं नाही, आता ते स्वतःहून फोन करतात, अण्णा आम्हाला कधी, अण्णा असं, अण्णा तसं, आपण एक मैदान पळू. पण द्यायचा त्यांना बैल, तरी बी द्यायचा. त्यांना फसवलं ही भावना पाहिजे. त्यांना आता ते एवढंच की संयम पाहिजे ह्या गोष्टीत. ह्या बैलगाडी क्षेत्रात संयम पाहिजे का तर पाहिजे. बरेच जण बोलतात, ज्यांची मोठी बैल पाळतात ते बी म्हणतात की फक्त या क्षेत्रात संयम पाहिजे. आणि संयम थांबता आलं पाहिजे. ठीक आहे, जर तुम्ही माघार घेतली, ह्यातनं विषय सोडून दिला तर तुम्ही परत खचला तर खचला. संयम केला, परत तुम्ही ह्या प्रयत्न करत राहिला तर तुम्हाला 100% यश आहे. महत्वाचं सांगायचं काल ढवळगावच्या 4-5 गाड्या होत्या. गाडी गट काढला आणि शिमी पण काढला, एकही गाडी हलून आली नाही. तशी आमच्यातल्या पोरांची सगळ्यांची साथ आहे. हो, अध्यक्ष बापूराव लोखंडे, रणजित लोखंडे, संदीप लोखंडे, दादा जाधव ड्रायव्हर, परत सोमा ड्रायव्हर, तरडपचा दादा, अशी सगळी पोरं अजिबात हल्ली नाही. ते शेवट पातोर अंधार पडतोर ते थांबले. एकही मोहर निघून आला नाही. तशी आमची ढवळवाल्या गाडींसाठी सगळ्याची साथ असते. बरं कुणाची पण नाव ढवळचं पण अजिबात अशी गाडी सोडून येत नाही. गाडी कुठल्या नावानं? आई जानूबाई प्रसन्न, कैलासवासी ज्ञानदेव गणपत गणवट ढवळ आणि साज मेडिकल शिरवळ यांचा पाखऱ्या आणि घोट, ढवळकरांचा घोट या नावानं गाडी पळते आपली. नक्कीच या गाडीला यश आलं. आता पुढं काय नियोजन आहे का? पेडगावचं नियोजन आहे, चांगलंच नियोजन पेडगावचं असणार आहे 100%. आणि एक उद्याच एक परवा किंवा 13वाचं मैदान खेळून आपण थोडा गॅप देणार आहे. डायरेक्ट पेडगावलाच ही जोडी दिसेल, वेगवेगळ्या पायऱ्यात दिसेल किंवा एकत्र दिसेल. त्या पुढच्या गोष्टी ठरतील. बरोबर, आवळा जवळा साज आहे. असू दे की, दोघं ओळखत नाही. मी बी कधी कधी फसतो, तर वेळ झाले ते हाका मारते दोघं. पण काय सूर्या पण आता ह्या दोन्ही बैल पळतात. सूर्याचे बी काय होतंय नक्की? सूर्या पायऱ्यापासून अंधारात आहे. दोन्ही कडून आतून पळतो आणि आतमध्ये 5-6 गुलाल आहेत. 5-6 आदत मध्ये 5-6 गुलाल पण एक आहे. आणि आता गट वगैरे गट काढतोय. बघा मित्रांनो, अंधारात प्रत्येक बैल पळणाराच आहे. आणि तो पलीकडे नाना आहे, तो दे नाना. तो दोन्ही खांदी बाहेरून पळतो. आदत या चांगला खोंड पळतोय. आता नवीनच आहे, पण जाईल त्या मैदानात 2 नंबरला 3 वेळा उतरलाय. आता द्यायचंय का? हो, द्यायचा आहे खोंड. नक्कीच. आणि तो शिरवळवाल्यांचाच आहे, सर्जा. तो पण चांगला आता पळतोय. तो पण 2 खांदी खोंड आहे.
नक्की तुमचा मोबाईल नंबर पण सांगा त्यांना म्हणजे हा हा, माझा नंबर 8530 हा. 415135. बघा मित्रांनो, एकाच दावणीला सगळीच बैल पळणारी आणि परत एकदा नवीन नवीन नाही तशी दावण आपल्याला, परंतु घरचा साज पळाला आणि त्यांनी सिद्ध करून दाखवली अशी दावण पोट आणि पाखऱ्या. दाद्या खतरनाक आहे. हा हा दाद्या गेलता पळून ना. हो रात्री गेलता पळून. डेंजर आहे पण ते.